डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगह नहीं है। डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगह नहीं है। जो सोएगा बस वही खोएगा, जो सोएगा बस वही खोएगा, ये बात उसको पता नहीं है। डगर है मुश्किल कठिन सफर है, मगर मुसाफिर जगह। नागेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज राशिवडी बुद्रुक शाळा येलवडे या ठिकाणी 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय विद्या प्रसारक मंडळ राशिवडी बुद्रुकचे उपाध्यक्ष सुभाष शंकर पाटील, त्याचबरोबर विद्या प्रसारक मंडळ राशिवडी बुद्रुकचे संचालक आदरणीय माननीय श्री शिवाजी दत्तात्रय राठसो, विद्या प्रसारक मंडळ राशिवडी बुद्रुकचे संचालक आदरणीय दिलीप शंकर लाडसो, त्याचबरोबर ज्या तुम्ही प्रांगणामध्ये शिकताय ते प्रांगण तुम्हाला दिलेले आदरणीय बाबूराव कुबले या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय निकम सर, टिपुगडे सर, कांबळे सर आणि आमचे माझे भाऊ म्हणून 10वीचे वर्ग शिक्षक आदरणीय उत्तम सर, विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि कार्यक्रम मॉडर्न जगलो. बघा, कारच्या वेगात सायकलीची फेरी हरवली, हॉटेलच्या खाण्यात फोडणीची पोळी हरवली, तारांकित खुर्च्या आरामात पंढरीची वारी हरवली, पिकनिक स्पॉटच्या गर्दीत मामाचा गाव हरवला आहे, बंद दाराच्या अपार्टमध्ये शेजार हरवला आहे, डीजे व्हीजेच्या गोंगाटात वासुदेवाची मुरली हरवली आहे, 60 फुटी सिमेंटच्या जंगलात वडाची सावली हरवली आहे, कॉन्व्हेंटच्या तासात 12 घडे हरवले आहे, हाय हॅलो थँक्यू मध्ये साधी बोली अनौपचारिकता हरवली आहे, धक्काधक्कीच्या दिलगिरमात निवांत गप्पा हरवले आहेत आणि निलाजऱ्या रिमिक्स मध्ये निरावस्था हरवली आहे, चौकोनी कुटुंबात नाती हरवले आहेत आणि सिमेंटच्या जंगलात माती हरवली आहे. आम्ही फक्त मॉडर्न जगण्यामध्ये व्यस्त आहोत आणि खऱ्या सुखाला, खऱ्या आनंदाला आपण विसरत चाललो आहोत. खरं जीवन काय असतं, आनंद काय असतो, आपण या आधुनिक युगात, तंत्रज्ञानाच्या युगात विसरत चाललो. बघा, एक उदाहरण सांगतो. विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसावं. बघा, विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसावं, तोच समोर विंचू दिसावा, त्याला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखालून साप द्यावा, त्याला आपला पाठला करावा, पळताना ठेच लागून विहिरीत पडावं, विहिरीत भली मोठी मगर असावी, तिने वेध घेण्यापूर्वीच फांदीचा वेध घ्यावा, वर येण्याचा प्रयत्न करावा, वरती भुकेला वाघ असावा, त्याच्या भीतीनं फांदीचा हात सुटावा आणि फांदीवरील मधमाशाने मोठाच्या मोठाचा भडका करावा. अशा अवस्थेत त्या फांदीवर असणाऱ्या मधमाशांच्या पोळ्यातून मधाचा पडणारा एक थेंब तोंडाने अलगद झेलण्याचा प्रयत्न करावा. यालाच जीवन म्हणतात. म्हणजे जीवनातला आनंद आपण संकटात सोयी उपभोगला पाहिजे. आपण 10वीच्या परीक्षेला अतिशय आनंदाने सामोरं जाऊ. बरोबर आहे की आपलं कसं होतं माहिती काय की उद्या बघूया, आज नको अभ्यास, उद्या बघूया. उद्या आला की काय म्हणतोय, आज जरा कंटाळा आहे,
उद्या शुभ मुहूर्त बघूया आणि उद्या अभ्यास करूया. शुभ मुहूर्त काय उघडत नाही आणि आपल्या हातून अभ्यास काही होत नाही. आणि मग तुम्हाला सर्वांना कल्पना माहिती आहे का? कल्पना माहिती आहे काय? बोला की. कल्पना नाही? बघा आता कल्पना कोण आहे ती माहिती होईल. तर शाळेच्या जीवनात माझी एक मनीषा होती. हसला, टेन्शन थोडं कमी झालं. शाळेच्या जीवनात माझी एक मनीषा होती की संगीतावर प्रेम करावं. शाळेच्या जीवनात माझी एक मनीषा होती की संगीतावर प्रेम करावं. तशी भावनाही माझ्या मनात होती. प्रेरणा तर रोजच भेटायची. साधना ही माझी पक्की होती. पण आशा जवळ असतानाही माझ्या पदरी निराशाच पडली आणि आता माझ्याजवळ फक्त कल्पना शिल्लक राहिली. असं आपलं होतं की नाही? आपल्या जीवनामध्ये फक्त आपण कल्पना करत असतो. समजलं काय मला सांगायचं होतं ते? म्हणजे ते आपण म्हणतो बघा, माकड कधी वर्षभर घर बांधत नाही. म्हणजे माकडाच्या घरासारखं आपलं होते. माकड काय म्हणते, उद्या घर बांधू. पावसाळ्यामध्ये उन्हाळा आला की उन्हाळा सुरू झाला की घर बांधू. उन्हाळा सुरू झाला की हिवाळ्यात बांधू. आणि आतापर्यंत आयुष्यभर माकडाने कधी घर बांधलेलं नाही. बांधले का कधी? तसं आपलं होते. उद्या अभ्यास करू. उद्याला काय मरण? उद्याला मरण आहे का? बोला की नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण जी संस्कार आहेत, जी मूल्य आहेत, जे आपल्या आई वडील आपल्यावर संस्कार करत असतात. शाळेमध्ये सुद्धा आपले गुरु आपल्यावर संस्कार करत असतात. बरोबर आहे ना? परंतु आज काय होते माहिती आहे? म्हणजे आमच्याकडे पण तोच विषय आहे, सगळीकडेच आहे. 5वी 6वी 7वी पासून हे सर्व विद्यार्थी एकमेकाला शिव्या देतात की नाही? आणि त्या शिवीमध्ये 2 शब्द महत्वाचे असतात, आई आणि बाबा. आईवरनं आणि बाबावरनं प्रथम शिवी देतोय आपण. बरोबर आहे ना? म्हणजे एकमेकांची आहे, आईवरनं शिव्या द्यायचं, बाबांच्यावरनं शिव्या द्यायचं. आणि मग तुम्ही ज्या वेळेला समाजामध्ये असं शिवी देताय मला एकमेकाला असंच तोंडातून शिव्या दिली, समाज काय होते माहिती? तुम्हाला तुमच्या सरांनी हेच शिकवलं. समाज नव्हतं की नाही? आता मला सांगा बाळाला, तुम्हाला शिक्षकांनी तुमच्या गुरुंनी शिव्या शिकवल्यात का? शिकवल्यात? तुमच्या आई वडिलांनी शिकवल्यात? मग कोणी शिकवलं? कोणी शिकवल्या? कुठे शिकताय शिव्या सांगा? म्हणजे एक तर आपल्या घरापासून तरी सुरुवात होणार. घरात शिव्या देत असतील तर तिथं तुम्ही पहिल्यांदा शिका. समजा घरात शिव्या देत नसतील, आपलं घर सुसंस्कृत असेल, मग आपला परिसरात जी लोक शिव्या देतात त्या तुम्ही ऐकताय. परिसर सुद्धा सुसंस्कृत आहे, मग शिवी कुठे शिकताय? मित्र मैत्रिणीच्या तोंडावरून शिव्या शिकताय. आणि अशी मग तुम्हाला शिव्याची सवय लागते. खरं समाज कुठे दाखवतो सांगा? कुठे दाखवतो? सरांच्याकडे. सरांनी तुला हेच शिकवलं काय? बरोबर आहे ना? तर बाळानो, खडकाळ मातीलाही ओल आला, जमीन वाज असत नाही. बालपणीच मूल्य रुजवा, संस्कृती आयात होत नाही. ही संस्कृती आहे, ही जी काही मूल्य आहे, ही कुठं विकत भाड्यानं मिळत नाही. संस्कृती भाड्यानं मिळते का? पैसे देऊन विकत मिळते का? तर ती आचरणातून, कृतीतून शिकायची गोष्ट आहे.
तुम्ही मोठं व्हावं, तुम्ही पुढे जावं. पुढे म्हणजे कुठं रांगेतून पुढे नव्हे. पुढे व्हावं म्हणजे काय? बोला की पुढे जावं म्हणजे काय? तुम्हाला यश मिळो, यशाच्या पायऱ्या पार करत पुढे जावं. बरोबर ना? तुम्ही मोठं व्हावं. मोठं म्हणजे काय? खाऊन पिऊन व्हावं. मोठं म्हणजे काय? शिक्षणानं मोठे व्हावं. असं दोनच व्यक्तींची इच्छा असते. त्या समाजामध्ये दोन व्यक्तींना नेहमी वाटत असतं की तुम्ही पुढे जावं, मोठं व्हावं. त्या दोन व्यक्ती कोण तुम्हाला माहिती आहे? कोण सांगा? हा? कोण? आई वडील. आणखी कोण दुसरे? शिक्षक. की तुमचे आई वडील आणि तुमचे गुरु शिक्षक यांना असं वाटत असतं की माझ्या विद्यार्थ्यानं पुढे जावं, मोठं व्हावं. शिक्षकांना नेहमी वाटते की माझ्या शिष्यानं माझ्यापेक्षा मोठं व्हावं, असं प्रत्येक गुरुला वाटत असतं. वाटतं की नाही? अशी कोणाची आई वडील आहेत का की माझ्या मुलग्यानं माझ्या मुलगीनं पुढे जाऊ नये, मोठं होऊ नये, असं कोणाच्या इच्छा आहे का? ह्या दोन व्यक्ती सोडून इतर तुमच्या गावातल्या, समाजातल्या, गल्लीतल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही मोठं व्हावं, पुढे जावं असं कोणालाच वाटत नाही. आणि भारतीला तर नाहीच नाही. बरोबर की सर? भारतीला तर अजिबात वाटत नाही तुम्ही पुढे जावं. बरोबर वाटते काय सांगा? तर आपण हे लक्षात ठेवा. आपण आपल्या आई वडिलांचं काय करायला पाहिजे? ऐकायला पाहिजे. आपल्या गुरूंचं आपण ऐकायला पाहिजे. वर्षभर गुरु सांगतात अभ्यास करा, अभ्यास करा. ऐकतो काय आपण? गुरूंचा ऐकतो का? सगळा शिक्षणाचा ऐकतो का? नाही ऐकतो. कारण काय झालंय? आपण आता मोठे झालो. आपण मोठे आता पंख फुटल्या, आता मी आकाशात उंच भरायला घेऊ शकतो असं वाटतं की नाही? परंतु तसं नाही बाळा. संस्कार विसरायचे, आई वडिलांचा मान राखायचा, आई वडिलांचा मान राखायचा, मूल्य विसरायची, आई वडिलांच्या पाया पडायचं. हुशार आहे सगळे. आपल्याकडे पहिलं म्हणजे ध्येय असलं पाहिजे. ध्येय कुठल्याही गोष्टीत. आता सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण घेतलं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं घेतलं, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, सर्व महामानव असतील, राष्ट्रमाता असतील, राजमाता असतील, रणरागिणी असतील, यांच्यासमोर ध्येय होतं म्हणून ती उच्च पदावर गेली. सावित्रीबाईंचं एक ध्येय होतं. काय होतं ध्येय? मुलींच्यासाठी मी शाळा काढणार, मुलींना शाळा शिकवणार. मग हे ध्येय पूर्ण करत असताना त्यांना अनेक त्रास सहन करावा लागला की नाही? समाजाने त्यांच्यावर काय केलं? शेत, दगडगोटे फेकले, शिव्या दिल्या. परंतु सावित्रीबाई या कार्यापासून तसूनही ढळल्या नाही. का ढळल्या नाही? आणि त्यांनी आपलं जे ध्येय होतं ते पूर्ण केलं. सावित्रीबाईंनी आपलं ध्येय पूर्ण केलं म्हणून आज सर्व मुली आज शिकत आहेत. आणि ध्येय शून्य जो माणूस असतो ना, म्हणजे ज्याला ध्येयच नाही तो काहीच करू शकतो. बरोबर आहे? आपण ध्येय ठरवलं आणि एक आपलं काय होतं म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण म्हणजे नकारात्मक गोष्टी, सकारात्मक गोष्टी आपण ठेवत नाही. एक उदाहरण सांगतो. आता हे उदाहरण सांगत असताना मुलींनी मुलांनी त्याच्याशी फक्त उदाहरणाशी संबंध लावायचा, म्हणजे नकारात्मक भूमिका. म्हणजे एका गावामध्ये एक मिलिटरी मॅन असतोय आणि तो गावात आल्यानंतर तरुण मुलाला, म्हणजे एका तरुण मुलामध्ये आले तू मिलिटरीमध्ये येतोस का? तेव्हा तो तरुण मुलगा म्हणतो काय माहिती आहे, मी मिलिटरीत आलो असतो, परंतु मिलिटरीत आल्यानंतर दोन गोष्टी घडतील म्हणतो. तो म्हणतो काय घडतील दोन गोष्टी? मिलिटरीत आल्यानंतर मी शत्रूबरोबर लढणार आणि शत्रूबरोबर लढताना एक तर शत्रू मला मारतील किंवा मी शत्रूला मारणार. मी शत्रूला मारलं तर ठीक आहे, परंतु शत्रूनं मला जर मारलं तर दोन गोष्टी घडतील होतो. शत्रूनं मला मारलं तर दोन गोष्टी घडतील. एक तर मारल्यानंतर
म्हणजे मला अग्नी तरी देतील, नाहीतरी एकतर काय करतील, माझ्या प्रयत्नाला पुरतील. पुरलं तर ठीक आहे, परंतु अग्नी दिल्यानंतर दोन गोष्टी घडतील. म्हणजे ज्या ठिकाणी अग्नी दिला त्या ठिकाणी कुठलं तरी रोप उगवेल, झाड उगवेल. एक तर लिंबूचं झाड उगवेल किंवा इतर कुठलं तरी दुसरं झाड उगवेल. दुसरं झाड उगवलं तर ठीक आहे, लिंबूचं जर झाड उगवलं तर दोन गोष्टी घडतील. म्हणजे त्या लिंबूच्या झाडाला जे लिंबू लागलेत ना, त्या लिंबू पासून साबण तयार करतील. म्हणजे एक तर साबण कपड्याचा तयार करतील किंवा दुसरा साबण आंघोळीचा करतील. कपड्याचा साबण बनवला तर ठीक आहे, परंतु आंघोळीचा साबण बनवला तर दोन गोष्टी घडतील. त्या आंघोळीचा जो साबण आहे ना, तो एकतर मुलं लावतील, पुरुष लावतील किंवा महिला लावतील. पुरुषांनी लावला तर ठीक आहे हो, परंतु महिलांनी लावला तर मला आवडणार नाही, म्हणून मी काय इलेक्ट्रिक देणार नाही. तर मला सांगा, पटकन निर्णय घ्यायला पाहिजे का? म्हणजे मिलिटरी जाण्याचा निर्णय किती लांबवला होता. म्हणजे निर्णय घेता, पटकन निर्णय घेता येणं गरजेचं आहे आणि योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? तर आपण आपल्या जीवनामध्ये योग्य असा निर्णय घेतला पाहिजे आणि आपण आपली सकारात्मक वृत्ती ठेवली पाहिजे. आपण सांगली कशी वृत्ती पाहिजे? सकारात्मक. जरी आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार आले तरी त्याला सकारात्मक विचार करता आला पाहिजे. आता नकारात्मक विचारांना सकारात्मक विचार करणे म्हणजे काय? म्हणजे आपलं जे मन आहे ना, म्हणजे आपलं नकारात्मक मनाचं सकारात्मक मनाशी युद्ध लावायचं आणि सकारात्मक विचार आपले बनवायचे. तुम्हाला थॉमस अल्वा एडिसन माहिती असेल. तो शाळेमध्ये मतिमंद म्हणून त्याच्या शाळेतील शिक्षकांनी त्याच्यावर एक चिठ्ठी दिली होती आणि तुझ्या आईला जाऊन ही चिठ्ठी दाखव. एडिसनच्या आईने चिठ्ठी वाचली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय लिहिलं होतं चिठ्ठी? एडिसन आपल्या आईला म्हणला, आई चिठ्ठीत काय लिहिली? आई म्हणाली, या चिठ्ठीत लिहिलेस तुमच्या सरांनी, तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याची बुद्धिमत्ता इतकी मोठी आहे की त्याला शिकवण्यासाठी आमच्या इथे शिक्षक सुद्धा आणि शाळा सुद्धा अपुरी पडली. आपल्या आईनं आपल्या या लहान बाळाला एडिसनला असं सांगितलं आणि एडिसननं कशाचा शोध लावला सांगा? बरेचसे 1093 शोध लावले त्याने. 1093 त्यातले 999 बल्ब आहे ना, बल्ब त्याची शोध लावली आणि 1000वा प्रयोग जो त्यांनी लावला त्यात ती यशस्वी झाली. एकदा पत्रकारांनी त्यांना विचारलं, एडिसन तुमचे 1000वा प्रयोग यशस्वी झाला बल्ब लावण्यामध्ये आणि 999 प्रयोग तुमचे वाया गेले. तेव्हा एडिसन म्हणाले, माझे हे प्रयोग वाया गेले नाही, की हे 999 प्रयोग ह्या मार्गाने बल्ब लागू शकत नाही हे सिद्ध झालं. म्हणजे त्यांच्याकडे असणारा पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार. मोठेपणी ज्या वेळेला म्हणजे या एडिसनना कपाटमध्ये आपल्या गुरुजींनी दिलेली ती चिठ्ठी सापडली, त्यावेळेला वाचली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा मतिमंद आहे, त्याला आम्ही शिकवू शकत नाही, तुमच्या मुलग्याला तुमच्या घरी ठेवा. त्यावेळेला त्या एडिसनच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं आणि म्हणाले, माझी आई किती ग्रेट होती. म्हणजे तिच्या एडिसनच्या आईचा सकारात्मक दृष्टिकोन किती महत्वाचा आहे बा. एडिसनची आई म्हणाली असती, माझा मुलगा शिकण्यासारखाच नाही आणि दुर्लक्ष केलं असतं तर एडिसन जगातला संशोधक बनला असता का? नाही. एडिसनच्या आईनं घरीच शिक्षण आपल्या मुलग्याला दिलं, पुस्तकं लागेल ते आणून दिली आणि घरामध्ये प्रयोगशाळा एडिसननं सुरू केली आणि जगातला ख्यातनाम संशोधक बनले. म्हणजे आपल्याकडं सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. नेपोलियनचं सुद्धा तसंच उदाहरण आहे.
नेपोलियन ज्या वेळेला समुद्रकिनारी सैनिकांच्या समोर जहाजातून उतरत होता त्यावेळेला त्यांचा चिखलातून पाय घातला आणि चिखलामध्ये आडवा झाला. सगळे सैनिक घाबरले, म्हणजे त्या अपशकून घडला. आपला शेणामध्ये आडवा झाला म्हणजे आपण युद्धामध्ये अयशस्वी ठरणार, आपली मृत्यू उडणार. सेनापतीनं हे सैनिकांचं विचार हेरले आणि सेनापतीने काय केलं माहितीये का? तो चिखल झटकन उठला आणि म्हणाला, आज आपण युद्ध आपणच जिंकणार. कारण या धर्तीवर आल्यानंतर या धर्तीने मला आलिंगन दिलं. ही धरती म्हणाली की तुझी आहे आणि आपण आज युद्ध जिंकणारच. त्या सैनिकांमध्ये असा वीरश्री संचारला आणि ते युद्ध त्या सैनिकांनी जिंकलं. म्हणजे आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. म्हणून दृष्टिकोन तू ठेव सकारात्मक, नकार आला तो थारा नको. मी हे करीन, मी ते करीन, मनात इच्छा तुझ्या वसून दाखव धाडत जमेल तुझला. अडचणी किती जरी विधायकाचा विचार कर तू, विघातकाला ठेव दूर. आपण नेहमी विधायकाचा गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि विघातक ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवला पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे की जीवनात खूप करण्यासारखं असतं, जीवनात करण्यासारखं खूप काही असतं. संकटाला कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरं जायचं असतं. कुणी नावं ठेवली तरी थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम रेटायचं असतं. जीवनात खूप करण्यासारखं असतं. म्हणजे नेहमी आपण ठेवलं पाहिजे की जीवनात आपल्याला काहीतरी करता येतं आणि तुमच्याकडे टॅलेंट असतं, सगळ्यांच्याकडे आहे. मुलांना हसू द्या, खेळू द्या, हसत खेळत शिकू द्या, गाऊ द्या, नाचू द्या, गात नाचत शिकू द्या, तोडू द्या, जोडू द्या, तोडू जोडत शिकू द्या. आणि महत्वाचं समजेल, नाना प्रश्न विचारू द्या, प्रश्न विचारत शिकू दे. आता बघा, लहान मुलं असली की अनेक प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येत नाही. तुम्ही सुद्धा पहिली, दुसरी, तिसरी पर्यंत जास्तीत जास्त प्रश्न विचारले असतील. तिथून पुढे तुम्ही आतापर्यंत कधी प्रश्न विचारलाय का? तुमच्या आई वडिलांना, तुमच्या शिक्षकांना विचारलाय का? विचारलाय का सगळा? नाही. तर आपण नेहमी प्रश्न विचारले पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती होत नाही. मी आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, तुम्ही प्रश्न विचारा. प्रश्न विचारले म्हणजे ज्ञान आत्मसात करणे. जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान आत्मसात करू शकत नाही. प्रश्न विचारायची सवय लागली पाहिजे आपल्याला. खूप प्रश्न विचारले पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण आता कसं झालंय, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मोबाईलमध्ये, युट्यूबवर पटकन आपल्याला मिळते. म्हणजे आई वडिलांना पण विचारायची गरज नाही आणि आपल्या शिक्षकाला पण विचारायची गरज नाही. युट्यूबवर सर्च केलं लगेच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. परंतु आपण कधी प्रश्न युट्यूबवर टाकतो का? नाही. आपण काय करतो, मोबाईलवर रील, गेम आणि काय सांगा की त्याच्यात जास्त वेळ लागतो. बरोबर आहे ना? तुम्हाला सांगतो, एकदा वर्गातला एक प्रसंग होतो की एकदा वर्गात मॅडम म्हटल्या की तुमच्या आवडत्या विषयावर निबंध द्या. निबंध असा विषय होता आणि विषय दिला होता. काय विषय दिला होता? निबंधाचा विषय होता दगड. काय? दगड. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं दगड या विषयावर निबंध द्यायचा. काय लिहू आपण? काय दगड? हा, दगडावर काय द्यायचं? काय विषय जेवढा आहे दगडात म्हणतो की नाही आपण? मी तुम्हाला म्हटलं दगड या विषयावर निबंध द्यायचा. किती ओळी लिहू आपण? दगड या विषयावर निबंध द्यायचा. किती ओळी लिहू? 5, 10, 15, 20, 25. म्हणजे येता जाता जो दगड आपण पाहतो त्या दगडावर काय निबंध द्यायचा? आणि एका विद्यार्थ्यानं लिहिलेला निबंध मी तुम्हाला सांगतो. मी असे काही विद्यार्थ्यांचं निबंध सुद्धा कलेक्शन केले. परवा आमची
बाजार आठवडी बाजार भरवला होता. 7वीच्या विद्यार्थ्यांना एक निबंध लिहिला होता. तुम्ही लगेच ड्रॉमध्ये ठेवला नाही. म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडं एक कल्पकता असते. युट्यूबवर बघून निबंध लिहायचा नाही. निबंध म्हणजे काय? निबंध. बघा, नि आणि बंद दोन शब्द आहेत. बंद, बंद म्हणजे काय? बंधन. बरोबर ना? नि म्हणजे काय? नाही. ज्याला कसलंच बंधन नसतं त्याला निबंध म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? निबंध. आपण काय करतो निबंध लिहिताना? कुठला तरी बघून टाकतो आणि लिहितो. हा निबंध झाला का? नाही. तुमचे विचार, तुमची कल्पकता, तुमची कल्पना म्हणजे त्याच्यामध्ये आली पाहिजे. होय की नाही? मग या विद्यार्थ्यांना निबंध लिहिला. दगड. विषय काय? दगड. कसा निबंध लिहिला? दगड हा देव असतो. दगड हा देव आहे. तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. पाहिला तर दिसतो. दगड हा देव आहे. तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. पाहिला तर दिसतो. अनोळख्या गल्लीत तो आपल्याला कुत्र्यापासून वाचवतो. अनोळख्या गल्लीत तो आपल्याला कुत्र्यापासून वाचवतो. घराभोवती कुंपण बनवून घराचं रक्षण करतो. स्वयंपाकघरात आईला वाटण करून देतो की नाही? मुलांना झाडावरच्या कैऱ्या चिंचा पाडायला मदत करतो. कधीतरी आपल्या डोक्यावर बसून भळा भळा रक्त करतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो. माथे फिरून तरुणाच्या हाती सापडला तर काचा फोडून त्याचा राग शांत करतो. रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वतःला फोडून घेतो. शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी छन्नीचे घाव सहन करतो. शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो. बालपणी तर स्टम्प्स, ठिकऱ्या, लगोरी असे अनेक रूप घेऊन आपल्याशी खेळतो की नाही? सतत आपल्या मत्तेला धावून येतो. देवासाठी मला सांगा, देव सोडून कोण करेल का असं? बाई म्हणतात तू दगड आहेस, दगड. तुला काही येत नाही. आमची आई म्हणते तू माझा लाडका दगडच आहेस. देवाला तरी कुठे गणित येतं? नाहीतर त्यानं फायदा तोटा बघितला असता, तो व्यापारी झाला असता. आई म्हणते दगडाला सिंदूर फसला आणि त्यात भाव ठेवला की दगडाचा देव होतो. म्हणजे दगडच देव असतो. हे एका विद्यार्थ्याला लिहिलेला निबंध आहे. विषय काय? दगड. म्हणजे एवढं आपल्याकडे टॅलेंट असतं, फक्त आपण ते व्यक्त करत नाही. ते आपण व्यक्त केलं पाहिजे. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एक कार्यकर्ता आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला, साहेब मला साहेब व्हायचं होतं, परंतु माझ्या परिस्थितीमुळे मला काही साहेब होता आलं नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कार्यकर्त्याला म्हणाले, तुला साहेब होता आलं नाही ना, काय हरकत नाही. तू आता असं कर की तू तुझ्या मुलग्याला इतकं शिकव आणि क्लास 1 अधिकारी बनव आणि तू साहेबाचा बाप हो. तुला साहेब होता आलं नाही ना, तू काय हो? साहेबाचा बाप हो. त्या कार्यकर्त्यानं आपल्या मुलग्याला खूप शिकवलं, क्लास 1 अधिकारी केला आणि तो काय बनला? साहेबाचा बाप बनला. तुमच्या आई वडिलांचं जे स्वप्न आहे साहेब होण्याचं, ते झालं नाही. आज तुम्ही काय करायचं? खूप शिकायचं, अभ्यास करायचा, मेहनत करायची, कष्ट करायचं, जिद्दीनं काय करायचं? साहेब व्हायचं. आणि आपल्या आई वडिलांचं जे स्वप्न होतं ना, आपल्या आई वडिलांना साहेबाचे बाप, साहेबाची आई बनवूया. ज्या वेळेला तुम्ही साहेब बनशीला
तेव्हा तुमच्या बापांची अवस्था पहा. बाप घरात बसणार नाही, शर्ट घालणार, गावातून उगीच चक्कर मारून येणार, कारण नसताना उगीच फिरून येणार. काय येणार तो सांगा रे? त्याचा ऊर अभिमानाने इतकं भरून आलेला असणार की सगळ्या गावाला समजावं की माझा मुलगा साहेब झाला, आणि सगळ्या गावातल्या लोकांनी विचारावं आणि मी अभिमानानं सगळ्या गावाला सांगावं. आणि नुसतं फिरून येणार नाही, कॉलर असं ताट करून गावातून येणार. हा जो आनंद आहे ना, हा आनंद तुम्ही तुमच्या आई वडिलांना द्यायचा आहे. मी थोडे थोडे शब्द म्हणतोय, लांब लचक वाक्य म्हणणार नाही, कारण तुम्हाला म्हणता यावं. मीच माझ्या जीवनाचा नायक आहे. मीच माझ्या जीवनाचा नायक आहे. नायक म्हणजे कोण रे? बोला की, खरं नायक नाही, नायक म्हणते कोण? हिरो. म्हणजे स्वतःच्या जीवनाचा हिरो कोण आहे? आपणच आहोत. दुसऱ्या आयडियाला आपल्या समोर नको आहे. आपल्या जीवनाचा हिरो, आपल्या जीवनाचा नायक आपणच आहोत. म्हणा, मीच माझ्या जीवनाचा नायक आहे. मीच माझ्या नशिबाचा स्वामी आहे. स्वामी म्हणजे कोण? स्वामी म्हणजे कोण? मालक. स्वामी कोणाला म्हणतात बघा? कारभारणी म्हणते की नाही आपल्या मालकांना स्वामी म्हणते का नाही? स्वामी म्हणजे मालक. मीच माझ्या नशिबाचा स्वामी आहे. म्हणा, भवसागरातून तरुण जाणे इतपत मी धाडशी आहे. स्वतःला उन्नत करून घेणे इतपत मी शक्तिमान आहे. म्हणजे आपण काय आहे? आपल्या जीवनाचा आपणच नाही, आपणच स्वामी. आपण धाडशी आहोत आणि आपण शक्तिमान आहोत. नेहमी हे ध्येय आपण आपल्या ओराशी बाळगायचं. तुमच्या पायात पैंजण नसले तरी चालते. तुमच्या पायात पैंजण नसले तरी चालतील, पण प्रेमळ नाजूक भावनाचे बंध मात्र तोडू नका. तुमच्या चेहऱ्यावर स्नो पावडर नसली तरी चालेल, मात्र चेहऱ्यावरचं हास्य विसरू देऊ नका. ओठाला लिपस्टिक नाही लावली तरी चालेल, मात्र ओठावरून प्रेमळ शब्दांची बरसात करायला विसरू नका. कपड्यांची रंग संगत नाही जमली तरी चालेल, पण मनाची रंग संगती हरवू देऊ नका. गळ्यात दागिने नसले तरी चालतील, पण गळ्यात पडलेली जबाबदारी विसरू देऊ नका. एक वेळ डोळ्यात काजळाचं बोट नाही फिरवलं तरी चालेल, पण कुणाच्या काळजावर बोट ठेवू नका. हातावर मेहंदी नाही रेटली तरी चालेल, मात्र हातावरची माया उघडायला विसरू देऊ नका. एक वेळ चंद्र विसरला तरी चालेल, पण मनाला सुखवणारं आल्हादायी चंद्र मात्र विसरू देऊ नका. एक वेळ फूल विसरला तरी चालेल, पण त्याचा सुगंध मात्र विसरू नका. आणि एक वेळ प्रचंड अशा सूर्याला विसरला तरी चालेल, पण रात्रीच्या काळोखात स्वतःच्या प्रकाशात वाट शोधणाऱ्या त्या काजव्याला विसरू देऊ नका. एक वेळ या कवितेतील शब्द हरवले तरी चालतील, पण या कवितेत असणारा जो अर्थ आहे, जो भावार्थ आहे, जो आशय आहे, तो मात्र विसरू देऊ नका. तेव्हा घ्या जाणारी छाती पुरवणी, त्या गगनाला मिठीत सामावणे, विश्व सारे समोर तुमच्या आलिंगनाच्या मिठीत. निवडा मार्ग तुमचा कसा कंबर विश्वासाने, अशक्य काही नाही तुम्हाला. हा विश्वास हृदयी ठेवून, आणि हा विश्वास तुम्ही हृदय ठेवून उद्याच्या परीक्षेला सामोरं जावा.
तुम्हाला या परीक्षेला सर्वांना यश मिळो, सर्वच्या सर्व पास होऊन या शाळेचा 100% निकाल लागावा अशा मी या तुम्हाला सर्वांना आज या निरोप समारंभ दिवशी आता तर या ठिकाणी अशा भर भरून तुम्हाला सदिच्छा देतो, सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. खरं तर आभार मानायचे नसतात का, खरं तर आभार मानायचे नसतात का, कारण आपण हृदयातली माणसं, काळजातली माणसं, आभार मानण्यापलीकडची माणसं, तरी पण माणूस देऊन दिसलं की हात जोडतोच आणि म्हणून आभार मानायचे असतात. तर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मला बोलवलं, तुमच्याकडे व्यक्त होण्याची मला संधी दिली, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो, धन्यवाद देतो.